आज बनवणार आहे व्हेज बिर्याणी। त्यासाठी घेतला फ्लॉवर, बटाटा, गाजर आणि बीन्स कट करून घेते सगळं, आणि पनीर, आणि हा कांदा घेतलाय, हा फ्राय करून घेणार आहे मी। मोठे साईजचे 2 मोठे कांदे घेतलेत, आणि या फोडणीसाठी बारीक चिरून घेतलाय। अद्रक लसूण पेस्ट घेतली वाटून, आणि हे बिर्याणीचे तांदूळ घेतलेत 2 ग्लास। आता ह्याला धुवून मीठ लावून ठेवणार आहे, स्वच्छ धुवून। तोपर्यंत आता गॅस ऑन केला आणि तेल टाकूया, आणि हा वाला कांदा फ्राय करून घेऊया लाल होईपर्यंत। दोन चमचे तेल टाकते। आता हा कांदा फ्राय करून घेऊया। आता याला खूप वेळ लागेल, चांगला मस्त लाल होईपर्यंत परतून घ्यायचं। आता हे तांदूळ धुवून घेतले, आता धुवून ह्यातलं पाणी सगळं काढून आता ह्याला मीठ लावून ठेवायचं, तोपर्यंत आपल्या इकडे सगळी तयारी होईल। आता हा आपला असा लाल करून घ्यायचा कांदा मस्त। आता हा व्यवस्थित फ्राय झाला, त्याला काढून घेऊया। आता हा सगळा कांदा काढून घेतलाय। आता याच तेलामध्ये आपण ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या। गाजर टाकूया, सगळ्या भाज्या थोड्या अर्ध्या कच्च्या फ्राय करून घ्यायच्या। त्याला पण थोडं फ्राय, आता गाजर पण झाले फ्राय झाल्या थोडं, आता याला पण काढून घेऊया। आता गाजर काढले सगळे, आता थोड्या फ्राय करून आता बीन्सला टाकूया। त्याला पण फ्राय करून घेऊया। आता हे पण फ्राय झाले, आता ह्याला पण काढून घेते। आता फ्लॉवर, ह्या सगळ्या भाज्या थोड्या फ्राय करून घेते। फ्लॉवर नंतर बटाटा पण फ्राय करून घेते। आता हे पण फ्राय झाले, त्याला काढून घेते, मग बटाटा टाकते। याला पण फ्राय करून घेऊया। बटाटा आहे, आता बटाटा पण फ्राय करून घेतला, सगळ्या भाज्या फ्राय करून घेतले। मी पनीरला फ्राय नाही करणार, तसंच टाकणार आहे। आता ह्याच कुकरमध्ये थोडंसं तेल टाकते, अगोदरचं थोडं तेल आहे। आता त्याच्यामध्ये जिरे टाकूया, आणि अद्रक लसूणची पेस्ट, आणि हा बारीक चिरलेला कांदा, आता याला फ्राय करून घेऊया, थोडंसं परतून घेऊया व्यवस्थित। आता कांदा झाला, परतला व्यवस्थित। आता याच्यामध्ये गरम मसाला 1 चमचा, लाल तिखट, हळद, धने जिरे पावडर,
आणि बिर्याणी मसाला. याला बदलून घेऊया. आता थोडंसं बारीक करूया गॅस. मग ह्याच्यामध्ये आपल्याला दही टाकायचं थोडंसं. आता हे मसाले पण झालेत व्यवस्थित. आता याच्यामध्ये हे आपण दही टाकायचं फेटून. मी एवढी दही घेतली. आता याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. आता हे पाहायला तेल सुटले. आता याच्यामध्ये या सगळ्या फ्राय केलेल्या भाज्या टाकून घेऊया. आता याला मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये मीठ टाकणार आहे मी. आणि तांदळाला मीठ लावलं त्याच्यामुळे यांना जेवढं मीठ लागतं तेवढंच टाकूया. भाज्या मिक्स करून घेतले. आता पनीर टाकूया. त्याला पण मिक्स करून घ्यायचं थोडं हलक्या हाताने. झालं. याच्यामध्ये हा चिरलेला कांदा टाकूया. तळलेला कांदा आणि ही कोथिंबीर आणि पुदिना शिरून घेतला आहे मी कट करून. पुदिना आणि कोथिंबीर आणि तांदूळ. त्याला व्यवस्थित टाकून घ्यायचं सगळ्याशी. आता याच्यावरती अजून हा कांदा टाकूया. तळलेला कांदा. कोथिंबीर पुदिना. थोडासा गरम मसाला. आणि ह्या ग्लासनी 2 ग्लास तांदूळ घेतले होते म्हणून आता 3 ग्लास पाणी टाकणार आहे. आता 3 ग्लास पाणी. आता 1 चमचा तूप पण टाकते वरतून म्हणजे बिर्याणी अशी सुट्टी सुट्टी होईल. आता गॅस बंद करून मीडियम गॅसवरती 2 शिट्ट्या घ्यायच्या. मग आपली बिर्याणी रेडी. आता 2 शिट्ट्या झाल्या. गॅस बंद केला आहे मी आणि हे थंड वाफ सगळी गेली. ही पहा आपली बिर्याणी रेडी झाली. आता याला व्यवस्थित हे करून घेऊया. मिक्स करून एकदम कुकरमध्ये होते सोपी व्हेज बिर्याणी. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते मग तुम्हाला दाखवते. ही पहा आपली व्हेज बिर्याणी रेडी.
एकदम मस्त आणि झटपट होतं.